योगाची मदत किंवा योगाचा सहभाग कसा अ, अ, करून घेता येईल, योगाची मदत कशी करून घेता येईल, ते आपण बघणार आहोत. तर एक मिनिट हं. आता आपण जर बघितलं तर भारतीय एक दृष्टिकोन आहे आणि एक पाश्चात्य संकल्पना आहे. आपण बघतो की पूर्वीच्या काळी ऋषीमुनी किंवा सगळे जे कोणी तपस्वी होऊन गेले, तर त्यांनी जे ज्ञान आत्मसात केलं ते त्यांचं आतून आलेलं ज्ञान होतं. म्हणजे त्यांच्या ज्यावेळेला ध्यानधारणेला बसत होते त्यावेळेला त्यांच्या मनाच्या आतून, चित्तातून जे काही ज्ञान त्यांना मिळालं, तर ते ज्ञान होतं. आणि पाश्चात्य संकल्पनेमध्ये काय असतं, की तुम्हाला सगळी जी माहिती आहे ती बाहेरून तुम्हाला मिळत असते. बरोबर? म्हणजे थोडक्यात माहितीचं संकलन त्याच्यामध्ये असतं आणि हे जे शिक्षण आहे, तर हे बाहेरून येतं. म्हणजे हा मुख्य फरक हा भारतीय शिक्षण पद्धतीमध्ये पूर्वीपासून जो काही आताची शिक्षण पद्धती आपली थोडी बदललेलीच आहे. परंतु भारतीय दृष्टिकोन आणि पाश्चात्य संकल्पनेमध्ये जो मुख्य फरक होता तो हा होता. तुम्हाला माहित असेल की मायकल एंजेलो नावाचा एक जो स्कल्पचर म्हणजे पुतळे वगैरे बनवायचा तर आर्टिस्ट होता. तर त्यांनी काय म्हटलेलं आहे, खूप सुंदर त्यांनी वाक्य म्हटलेलं आहे, की तो म्हणाला, की "मी पुतळा बनवत नाही. प्रत्येक दगडामध्ये पुतळा असतोच." म्हणजे एखादा दगड जर घेतला, तर त्याच्यामध्ये ऑलरेडी तो पुतळा असतोच आणि तो म्हणतो, की "मला त्या दगडामध्ये मला तो पुतळा दिसतो आणि मग मी काय करतो, तर फक्त आजूबाजूचा नको असलेला भाग आहे ना, तेवढा मी काढून टाकतो आणि पुतळा आपोआप म्हणजे आपोआप त्याचा बनतो. म्हणजे मी त्या पुतळ्याला काही बनवत नाही. तो आपोआप मला दिसत असतो आणि नको असलेला भाग काढणं, हे महत्वाचं आहे. नको असलेला भाग तो काढून टाकतो आणि जर आपण योगासंबंधी विचार केला, तर योग म्हणजे काय? तर नको असलेल्या गोष्टी बाहेर काढून टाकणं. म्हणजे काय? नको असलेल्या गोष्टी आपण काढल्या, की ज्ञान आहे ते आपोआप उजळून बाहेर येतं. आपण ज्यावेळेला एखादं सोनं शुद्ध करतो, त्यावेळेला काय करतो? आपण त्याच्यातला तापवतो आणि त्याच्यातल्या अशुद्धी आपण काढून टाकतो. सोनं आपोआप उजळून निघतं. हो की नाही? सोनं ऑलरेडी आहे तसंच असतं. पण त्या अशुद्धी आल्यामुळे त्याची काय म्हणूया त्याचं कॅरेट बिघडलेलं असतं. त्याची जी शुद्धता आहे ती बिघडलेली असते. पण अशुद्धी काढल्यावर ते आपोआप उजळून निघतं. आता शिक्षण आपण त्याचा जर विचार केला तर रजनीश आहे तर ते काय म्हणतात आपण बघणार आहोत. शिक्षण आताच्या काळामध्ये काय आहे, की माहितीचं एकत्रीकरण केलेलं असतं. अंतर्ज्ञान हा प्रकार फक्त भारतीय संकल्पनेमध्ये पूर्वपरंपार चालत आलेला आहे. परंतु आताच्या काळामध्ये आपण बघतो, की बाह्य जगामधून आपल्याला खूप सारी माहिती मिळत असतो. नेटवरती म्हणजे आता लगेचच साधं ते तोंडाला रुमाल बांधतात. पुण्यामध्ये वगैरे बांधतात ना, तर तो कसा बांधायचा याचा सुद्धा YouTubeवरती व्हिडिओ तुम्हाला मिळेल. काहीही गोष्ट अगदी छोटीशी असली तरी लगेच त्याची माहिती आपल्याला मिळू शकते. कुठलंही Google सर्च केलं तर आपल्याला काही लगेच माहिती मिळत असते. पण त्यासंबंधी रजनीश काय म्हणतात, की आधुनिक शिक्षण हे पचवण्यापेक्षा उलटी करणं जास्त आहे. मॉडर्न एज्युकेशन डील्स विथ व्हॉमिटिंग दॅन डायजेस्टिंग म्हणजे एखादं ज्ञान आहे ते पचवणं म्हणजे काय आत्मसात करणं. त्याचे आत्मसात करून त्याचे अनुभव तुम्ही घेता, तर त्याच्यापेक्षा मला किती येतं हे सांगायचं आताच्या काळामध्ये जास्त आहे. की कुठेही बघा जो उथळ पाण्याला खळखळाट फार वगैरे आपण बऱ्याच काही म्हणी आहेत त्याच्यामध्ये. तर तसंच आहे की आपल्याला जे येतं ते लोकांना दाखवण्याची धडपड सगळ्यांची असते. म्हणजे माहितीचं संकलन आहे ते लोकांच्या समोर त्याचं प्रदर्शन मांडणं ते असतं. पण त्याच्यापेक्षा जे तुम्हाला योगाची माहीत आहे किंवा इतर गोष्टींची माहीत आहे ती तुम्ही स्वतःच्या आयुष्यामध्ये किती उपयोगात आणली किंवा इतर जणांना तुम्ही किती निस्वार्थीपणे शिकवली. ह्या गोष्टी फार कमी आपल्याला दिसतात. म्हणजे योग जर आपण शिकत असू, तर योग शिकताना आपण किती आत्मसात केला. पतंजलींची सूत्र तुम्ही आता शिकत जाल. तर ती शिकताना त्याच्यातलं एक-एक सूत्र तुम्ही जर स्वतःला लावून बघितलं, तर तुम्हाला कळेल, की आपण कुठे चुकतो आहोत.
इथे जर आपण चुकत आहोत तर आपण त्याचा कसं सुधारायचं हे पण पतंजलींनी सांगितलेलं आहे. मग ते आपण जर आत्मसात केलं तर आपण डायजेस्ट केलं ते म्हणता येईल किंवा त्याचं पचन केलं आपण असं म्हणता येईल थोडक्यामध्ये. विवेकानंदांनी शिक्षणाबद्दल खूप गहन विचार त्यांनी मांडलेले आहेत, की त्यांनी काय म्हटलेलं आपण आधीच्या व्याख्यानामध्ये पण म्हटलेलं आहे, की शिक्षण म्हणजे आंतरिक पूर्णत्वाचे प्रकटीकरण. आपण याचा डिटेलमध्ये आधी आपण बघितलेलं आहे, की तुमच्या आतमध्ये जे काही तुमच्या जन्मजात तुमचे काही गुण असतात किंवा तर त्याचं सर्व स्तरांवरती म्हणजे तुमच्या पंचकोशांवरती तुमचं प्रकटीकरण ज्या वेळेला होतं, तर ते म्हणजे काय, की शिक्षण. शिक्षणाने काय माणूस घडतो. म्हणजे शिक्षण काय करतो, माणसाला घडवतो. आणि एक प्रत्येक माणूस व्यक्तिगत आयुष्यामध्ये त्यांनी जर स्वतःला सुधारलं तर समाज सुधारतो, कुटुंब सुधारतं मग समाज सुधारतो आणि समाज सुधारतो म्हणजे देश सुधारतो. बरोबर. म्हणजे शिक्षणाने किती मोठ्या प्रमाणावरती एक आपण व्यक्तिगत आयुष्यात आपण आपल्या बदल आणले तर किती फार मोठी गोष्ट घडून येते की देशाची घडवणं हे होतं. आणि म्हणून त्यांनी आपलं कार्य आहे ते तरुणांना घडवण्यामध्ये त्यांनी आपलं आयुष्य त्यांनी घालवलं. शिक्षण म्हणजे कल्पनांची एकरूपता, असिमिलेशन ऑफ आयडियाज. म्हणजे तुमच्या ज्या काही कल्पना आहेत त्यांनी काय म्हटलं माहितीये का, एक तुम्ही कल्पना तुम्ही किंवा एक विचार तुम्ही मनामध्ये घ्या आणि तो विचार घेऊन तुमचं आयुष्य त्याच्यामध्ये त्याच्यासाठी तुम्ही तुमचं आयुष्य वेचा. म्हणजे आज जर मी विचार केला की मला लहान मुलांच्या संबंधीमध्ये काहीतरी करायचं, आता काहीतरी करायचंय हा एक मला लहान मुलांसंबंधी करायचं, मग ते काहीतरी म्हणजे काय, मग त्याच्यातून तुम्हाला विचारांची दिशा मिळत जाते की त्यांची फिजिकल हेल्थ बघायची, त्यांची भावनिक जी काही बाजू आहे ती बघायची आहे. त्याच्यानंतर जर त्यांना त्या गोष्टी करायच्या आहेत तर मग त्यांना फिजिकल हेल्थ साठी मी काय शिकवू शकते, योगा शिकवू शकते का, मी त्यांना सूर्यनमस्कार शिकवू शकते का, त्यांना वेगवेगळे खेळ शिकवून मी त्याच्यातून त्यांचं शिक्षण देऊ शकते का. प्रत्येक कुटुंबामध्ये ज्या काही चांगल्या वाईट गोष्टी घडत असतात त्याचे कळत नकळत परिणाम त्या मुलांच्या मनावर होत असतात. मग त्याच्यामध्ये ते परिणाम होत असताना एकत्र ज्या वेळेला मुलं येतात त्यावेळेला ते आपल्याला कळून येतात. मग त्याच्या संबंधी मी काउन्सिलिंग करू शकते का, त्याच्यातून त्या मुलांना बाहेर काढू शकते का, बाल गुन्हेगार आहेत त्यांच्या संबंधी मी काय करू शकते का. म्हणजे असे अनेक विचार एका विचारातून तुम्हाला मिळतात आणि तुम्ही त्या एका विचारातून पुढे जा की तुम्हाला आपोआप इतर लोक सुद्धा जोडले जातात. बरोबर. तुम्ही चांगला विचार घेऊन पुढे गेलात की इतर चांगली लोक तुम्हाला जोडली जातात आणि ती एक चळवळ ठरते. समाज सुधारण्यासाठी त्याचा खूप मोठा हातभार लागू शकतो. त्याच्यात त्यांनी काय म्हटलंय की जर तुम्ही एक विचार घेऊन पुढे गेलात तर अख्खी लायब्ररी पाठ करणाऱ्यापेक्षा तुम्ही शिक्षित आहात. म्हणजे काय की एखाद्या माणसाने त्याला खूप सारं अख्खी लायब्ररी पाठ केलं म्हणजे काय की त्याला लायब्ररीमध्ये जेवढी काही पुस्तकं आहेत तेवढं सगळं नॉलेज त्याला आहे. पण जर त्यांनी त्या नॉलेजचं त्या ज्ञानाचं जर त्यांनी ऍप्लिकेशनच केलं नाही, उपयोगातच आणलं नाही तर काय फायदा. त्याच्यापेक्षा तुम्ही भले कमी शिकलेले असाल पण तो एक विचार चांगला घेऊन तुम्ही त्याच्या संबंधित पुढे गेला तर तुम्ही शिक्षित आहात किंवा तुम्ही शिक्षण घेतलं आहे असं ते म्हणतात. मांडुक्य म्हणजे आता आपण थोडक्यात बघणार आहोत काय की कुठल्या कुठल्या मोठे जे लोक होऊन गेले, ज्ञानी लोक होऊन गेले, त्यांनी शिक्षणासंबंधी काय म्हटलेलं आहे किंवा आपल्या काही पुस्तकांमध्ये किंवा तत्वज्ञान सांगणाऱ्या ग्रंथांमध्ये थोडक्यात असं बरंच काही म्हटलंय पण त्याच्यातले काही ठराविकच गोष्टी आपण घेऊन ते बघणार आहोत. आता मांडुक्य उपनिषद जे आहे तर त्याच्यामध्ये शौनक आणि अंगिरा असा त्यांचा संवाद आहे. त्याच्यात त्यांनी काय म्हटलेलं आहे की आत्मानं विद्धी. आता आत्मानं म्हटल्यावरती तुम्हाला थोडक्यामध्ये कळेल की आत्म्यासंबंधी किंवा स्वतः संबंधी काहीतरी म्हटलेलं आहे. आत्म विचार केला तर दोन म्हणजे स्वतः संबंधी किंवा आत्म्यासंबंधी म्हटलं एवढं तुम्हाला कळेल. थोडक्यात हे मी का सांगते की संस्कृत आहे म्हणून घाबरून जाऊ नका आणि ते लिहिण्याचं टाळू नका. बरोबर. परीक्षेचं उत्तर लिहिताना हे छोट्या छोट्या गोष्टी आहेत तुमच्या उत्तराला खूप चांगलं करतं. तर विद्धी म्हणजे काय की जाणा, म्हणजे तुम्ही काय आत्म्याला जाणा म्हणजे स्वतःबद्दलचं ज्ञान तुम्ही घ्या.
बरोबर. शिक्षण काय आहे? जाणणं. मग काय जाणा? तर स्वतःबद्दल तुम्ही जाणा, तुमच्या आत्म्याला जाणा असं म्हटलेलं आहे. द्वे विद्ये वेदितव्ये पराच अपराच. आता याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे? 2 विद्या जाणल्या जातात. 2 विद्या. तर कुठल्या? पराविद्या आणि अपराविद्या. बरोबर. 2 विद्या आपल्या भारतीय परंपरेमध्ये असं म्हटलेलं आहे, की 2 विद्या जाणल्या जातात. तर त्या कुठल्या? पराविद्या आणि अपराविद्या. आता पराविद्या कशाला म्हटलेलं आहे, की ज्याच्यामध्ये ज्या विद्येमध्ये तुम्हाला अतींद्रिय ज्ञान, अतींद्रिय म्हणजे काय? इंद्रियांच्या पलीकडचं ज्ञान. आपल्याला इंद्रियांनी जे कळतं, डोळ्यांनी आपण बघतो, कानांनी ऐकतो, त्वचेने स्पर्श करतो, जिभेने रसना किंवा इतर अशा सगळ्या ज्या गोष्टी आहेत, तर त्याच्या पलीकडे जे ज्ञान आहे, तर ते जे जाणलं जातं, ज्या विद्येद्वारे जाणलं जातं, तिला पराविद्या असं म्हटलेलं आहे. म्हणजे कुठली? तर ब्रह्मविद्या. नॉर्मली याचे शब्द कुठले येतात? तर ब्रह्मविद्या किंवा आत्मविद्या असं म्हटलं जातं. आणि आता ही जी पराविद्या आहे, आज जर मी जाणून घ्यायचा प्रयत्न केला, तर मी एखाद्या माझ्या गुरुकडे जाऊन मी त्याच्याबद्दल जाणून घेणार आणि मी माझी साधना करणार आणि मी त्याच्यामध्ये माझ्या क्षमतेनुसार मी पुढे जाणार. म्हणजे काय, की थोडक्यामध्ये ही व्यक्तिनिष्ठ झाली. ही विद्या माझ्यापुरती मर्यादित झाली. बरोबर. तर ही विद्या कशी आहे? प्रत्येक व्यक्तीने आपल्या स्वतःपुरती ते जाणून घेऊन आपला ज्ञानामध्ये तुम्ही पुढे जायचं आहे. आता दुसरी विद्या कुठली म्हटलेली आहे, की अपराविद्या. पराविद्या 2 विद्या सांगितल्यात, पराविद्या आणि अपराविद्या. पराविद्या बघितली, अतींद्रिय ज्ञान, ब्रह्मविद्या किंवा आत्मविद्या. आता अपराविद्या म्हणजे काय, की आपण समाजात राहताना, आपण जन्म घेतल्यानंतर तुम्हाला ज्या गोष्टींचं ज्ञान जगण्यासाठी आवश्यक असतं, ते ते ज्ञान. म्हणजे काय? सांसारिक ज्ञान आपण ज्याला म्हणू किंवा लौकिक ज्ञान असं त्याला म्हटलं जातं. आणखीन काय? तर त्याच्यामध्ये इन्क्लूड आहे, की 4 वेदांचं ज्ञान किंवा छंद, निरुक्त, व्याकरण हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत, ते ज्ञान संकलित केलेलं आहे. तर ते जाणून घेतलं जातं आपल्याला या विद्येमध्ये. अजून काय पुढे म्हटलेलं आहे, की ज्ञानम यस्य तु चक्षुरा विकरणद्वारा बहिः स्पंदते. आता सगळे आध्यात्मिक मार्ग आहे ते काय म्हणतात, की आपल्या आतमध्ये ज्ञान आहे. आपण बघितलं इथे, की आत्म्याला जाणा. प्रत्येक ठिकाणी अतींद्रिय ज्ञान व्यक्तिनिष्ठ आहे. म्हणजे आधी तुम्ही तुमच्यामध्ये बघायला शिका. बरोबर. तुमच्यामध्ये बघायला शिका म्हणजे काय? जे काही ज्ञान आहे ते आतमध्ये तुमची इंद्रिय आहे ती प्रत्याहार करून ज्ञानधारणेचा आत वळवा आणि आता हे प्रत्येकाला जे काही जाणलं जाईल ते वेगळं असू शकतं किंवा असतं. तर सगळेच आध्यात्मिक मार्ग सांगतात, की आधी तुम्ही आत बघा, तुमच्या आतमध्ये ज्ञान आहे आणि मग हे ज्ञान कसं तुम्हाला कळतं? आपल्याला सगळ्यांना का नाही कळून येत? बरोबर. एवढी मोठी साधना तुम्हाला का करायला लागते? याचं कारण त्यांनी काय सांगितलेलं आहे, की आपलं 5 कोशांमध्ये आपले जे अस्तित्वाचे 5 स्तर आहेत, तर त्या पंचकोशांमध्ये अशुद्धी भरलेली आहे. बरोबर. आपण अ, शारीरिक स्तरावरती आसनं वगैरे देतो, शुद्धिक्रिया करतो, त्यावेळेला कळतं, की आपल्या अन्नमय कोशामध्ये किती अशुद्धी भरलेली आहे. बरोबर. श्वास-प्रश्वास तुमचा वाढायला लागतो, कमी व्हायला लागतो. त्याची जी गती आहे ती तुमची कमी जास्त होत असते. तेव्हा कळतं, की प्राणमय कोशामध्ये तुमचं किती प्रॉब्लेम झालेत आणि त्याच्यामुळे मग तुम्हाला किती व्याधी तुम्हाला जडलेल्या आहेत. बरोबर. मग याचा परिणाम तुमचा मनोमय कोशामध्ये कसा काय होतोय, की त्याच्यामुळे तुमचं मन बिघडलेलं आहे किंवा मनोमय कोशामध्ये तुमचं राग, द्वेष किंवा आसक्ती ह्या सगळ्या गोष्टी आहेत. त्याचा परिणाम तुमचा प्राणमय कोशावर होतोय, त्याचा परिणाम तुमचा अन्नमय कोशावरती होतोय. बरोबर. तर ह्या सगळे असे जे 5ही कोशांमध्ये ज्या काही अशुद्धी भरलेल्या आहेत, तर त्याच्यामुळे तुम्हाला हे ज्ञान आहे, तुम्ही ते जाणू शकत नाही. तर ते तुम्ही शुद्ध करायला हवं. हे 5ही कोशांची शुद्धी करायला हवी. तर पराविद्येमध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे, की आत्मशुद्धी करा, चित्त शुद्धी करा. मग तुम्हाला ह्या 5ही कोशांवरती शुद्धीकरण तुम्हाला करता येईल. म्हणजे आपोआप त्याचं शुद्धीकरण तुमचं व्हायला लागेल. बरोबर. असं ना आपण योगाचा प्रवास एकदा सुरू केला. फार खूप मोठा काही गहन विचार करून आपण योगाचा प्रवास सुरू करत नाही. मला
दुखतं आहे, मला काही व्याधी झाली आहे म्हणून मी योगाकडे वळलो, किंवा हा जातो म्हणून मी जातो, किंवा माझं अंग लवचिक आहे म्हणून आसनं छान होतात, किंवा हे जर केलं तर मला कुठेतरी चांगला जॉब मिळू शकतो. मग साइड बाय साइड मी जे काय करतो त्याच्या बाजू साइड बाय साइड हे पण मी करीन, किंवा असे काही विचार, अनेक विचारांनी आपण या मार्गाकडे वळतो. पण या मार्गाकडे तुम्ही वळल्यानंतर हळूहळू तुमच्या लक्षात येईल की याची डेप्थ किती आहे, याची खोली किती आहे, योगाची किती सूक्ष्म स्तरावरती याचा विचार केला जातो. आसन आपण हे शारीरिक स्तरावरती आधी नुसतं करत होतो, आणि आता आसन करताना तुम्ही प्रत्येक आसनाची जी हालचाल आहे ती तुम्ही किती बारीकीने बघून तुम्ही करता आहात. तुम्हालाच तुमचं हळूहळू तुम्ही पुढे जाल त्यावेळेला हे जाणवायला लागेल. हात तुम्ही पटकन पुढे घेत होता, तो आता तुम्ही हात वर घेताना मी इथे काय होतंय, इथे काय होतंय, माझा विचार काय, इतक्या बारीक सूक्ष्म स्तरावरती तुम्ही विचार करत जाता. आसन केल्यानंतर माझ्या शरीरात काय बदल होतात आहेत, मनावरती काय बदल होतात आहेत, म्हणजे इतकं सूक्ष्म स्तरावरती हे जर शारीरिक स्तरावरती होतं, तर बाकीच्या कोशांवर पण तुम्ही इतक्या बारीकाईने ज्यावेळेला विचार करायला लागता, चित्तशुद्धी आपोआप व्हायला लागते. तुमच्या स्वभावामध्ये आपोआप बदल व्हायला लागतात. तुमचा सत्व गुण आपोआप वर यायला लागतो. एकाच गोष्टीवर आता इथून ग्लास धरलेला फुटला, तर पूर्वी जर तुम्ही खूप चिडत असाल, रागावत असाल, तर आता तुम्ही थोडे शांत झालेले तुम्हाला जाणवाल. एकाच सिच्युएशन मध्ये आधी तुमची रिॲक्शन वेगळी होती आणि आता तुमची रिॲक्शन वेगळी आहे. हे तुमच्यापेक्षा घरातल्या बाकीच्यांना किंवा तुमच्या ऑफिसमध्ये जे कलीग असतात त्यांना जास्त जाणवतं की तुझ्यामध्ये काही बदल झालेला आहे. आपण काही वेगळं करत नसतो. काय करत असतो, नुसती योगाची आसनं, प्राणायाम आपण ते सुद्धा फार सुपरफिशियली करत असतो. हळूहळू तुम्हाला ते बदल जाणवतात. बरोबर? तर हे असे शुद्धीकरण हे पाचही कोशांवरती व्हायला लागतं, आणि हळूहळू चित्तशुद्धी म्हणजे चित्तशुद्धी पण व्हायला लागते. त्यामुळे हे सगळं एकमेकांशी या सगळ्या गोष्टी रिलेटेड आहेत. आता जे ईशावास्य उपनिषद आहे त्याच्यामध्ये काय म्हटलेले आपण बघूया. अरे सॉरी, त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे विद्यांच अविद्यांच यस्य त्वे दोमयसः अविद्यया मृत्युम तीर्त्वा विद्ययामृत पश्नुते. आता त्यांनी काय म्हणलेलं आहे की विद्या आणि अविद्या, अविद्या म्हणजे काय की ज्ञान आणि अज्ञान, आपण थोडक्यात असं म्हणूया, ज्ञान आणि अज्ञान हे ह्या दोन गोष्टी आहेत. हा, आणि अज्ञान जर तुम्हाला असेल तर तो तुम्हाला मृत्यूच्या प्रती घेऊन जातो, आणि ते जर तुम्हाला ज्ञान प्राप्त झालं की तो अमृताप्रमाणे तारून नेतो. थोडक्यामध्ये या गोष्टी तुम्हाला सांगितलेल्या, म्हणजे विद्या असणं हे किती गरजेचं आहे हे त्यांनी सांगितलेलं. विद्या आणि अविद्या दोन्ही आवश्यक आहेत जगामध्ये. अविद्येने यशस्वी होऊ शकतो आणि विद्येमुळे आपण अंतिम सत्याला जाणू शकतो, जणू नाही जाणू शकतो. चांगला विद्यार्थी 3 प्रकारे विद्या मिळवू शकतो. हे खूप जणांना हे माहित असेल की तद्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया असं म्हटलेलं आहे की तुम्ही विद्या, आपण हा शब्द आधी पण आता बघितला, तर तुम्ही ज्ञान आहे ते तुम्हाला 3 प्रकारे तुम्ही मिळवू शकता. तर प्रणिपातेन, एक मिनिट मी खाली लिहिलंय का बघते, एक मिनिट. विधी प्रणिपातेन, प्रणिपातेन म्हणजे काय, समर्पण भावनेने. आपण प्रणिधान, ईश्वर प्रणिधान हा शब्द ऐकलेला आहे, बरोबर? तर त्याच्यामध्ये काय असतं, समर्पण भावना असते. तर एखादा विद्यार्थी म्हणजे तुमच्या गुरुप्रती तुमची समर्पण भावना असेल तर गुरुकडून तुम्हाला ते ज्ञान अत्यंत चांगल्या प्रकारे मिळू शकतं, बरोबर? आणि दुसरं काय आहे, प्रश्न विचारून. म्हणजे काय की एखादा जर तुम्ही गोष्ट जाणून घेत असाल तर त्याच्याबद्दल तुम्ही, एखादा विद्यार्थी असतो बघा वर्गात, तो खूप प्रश्न विचारतो, म्हणजे विनाकारण प्रश्न विचारणारे पण विद्यार्थी असतात, त्यांना ज्ञानी म्हणत नाहीत. पण एखाद्या विषयाचा सखोल अभ्यास करून किंवा ते जाणू शकत नाहीत म्हणून त्याच्याबद्दल ते प्रश्न विचारतात, आणि त्याच्यामुळे त्यांना त्या विषयाचं अजून ज्ञान त्यांना मिळायला लागतं, बरोबर? तर प्रश्न विचारून
आणि तिसरं म्हणजे काय, सेवा करून. म्हणजे थोडक्यामध्ये काय की आपण गुरुची जर सेवा केली तर गुरुकडून तुम्हाला ज्ञान तुम्हाला मिळू शकतं. याच्यामध्ये थोडक्यात जर 3 यांचा थोडासा जरा व्यापक दृष्टीने विचार केला तर इथे तुम्हाला भक्तियोग दिसून येईल समर्पण भावनेने. प्रश्न विचारून तुम्हाला ज्ञानयोग दिसून येईल आणि सेवा करून म्हणजे इथे कर्मयोग दिसून येईल. बरोबर. म्हणजे आपण जर विद्या मिळवायची झाली तर तुम्हाला गरज नाहीये एकाच दिशेने तुम्ही जा. बरोबर. तुम्हाला कुठल्याही तऱ्हेने ज्ञान मिळवायचं झालं तर तुम्ही मिळवू शकता. पुढे त्यांनी काय म्हणलंय, अतिप्रश्नान पुच्छसी ब्रह्मिष्ठोसी. म्हणजे अति प्रश्न जर विचारलेस म्हणजे काय, अति प्रश्न जसं मी मगाशी म्हणलं नेगेटिव्ह वेनी नाही, पॉझिटिव्ह वेनी, सकारात्मक दृष्टीने आपण ज्ञानाबद्दल विचार केला तर एखाद्या विद्यार्थ्यांनी जर त्या विषयाबद्दल जर प्रश्न विचारले, आता इथे हा जो संदर्भ आहे तर हा संदर्भ आत्म्याबद्दलचं ज्ञान कसं मिळवायचं त्याच्याबद्दल हा संदर्भ आलेला आहे की आत्म्याचं ज्ञान, मी कोण आहे, कोहम, मी कोण आहे हे जाणून घेण्यासाठी जर तुम्ही प्रश्न गुरुंना विचारले किंवा जाणून घेण्याचा ध्यानामध्ये तुम्ही त्या गोष्टी जाणून घेण्याचा प्रयत्न केला तर काय होईल, ब्रह्मिष्ठोसी, तुम्हाला ब्रह्मज्ञान प्राप्त होईल. बरोबर. म्हणजे चांगल्या विद्यार्थ्या कशा प्रकारे विद्या मिळवू शकतो हे त्यांनी सांगितलेलं आहे. तुम्ही सखोल प्रश्न विचारला पाहिजे, तुम्ही सत्याचा शोध करता असला पाहिजे. म्हणजे अति प्रश्न विचारायचे तर तो प्रश्न विचारताना सुद्धा त्या विषयाशी संबंधित प्रश्न तुम्ही विचारला पाहिजे आणि सखोल त्याचा खूप विचार करून तो प्रश्न विचारला पाहिजे. आणि इथे जे मी मगाशी म्हटलं सत्याचा शोध करता म्हणजे आत्मज्ञान प्राप्त करणं, अंतिम सत्य काय आहे त्याचा शोध तुम्ही घेता आहात तर तशा प्रकारे तुम्ही ते ज्ञान मिळवलेलं असलं पाहिजे. आतापर्यंतच तुम्हाला समजलेलं आहे का? आतापर्यंत हो हो. बाकीचे पण 1-2 जण जरा सांगाल का मला? बोजड होत आहे किंवा एखादी संकल्पना नाही समजली आहे, कारण पुढे जाण्याआधी मग फार पुढे गेल्यावरती परत मागे येणं त्याच्यापेक्षा आधीच समजलेलं असेल तर आपण थोडंसं पुढे आपण जाऊ शकतो. एखादी संकल्पना नाही समजली असेल तरी सरळ विचारा की हे मला नाही समजलं. कारण एकानी प्रश्न विचारला तर बाकीच्यांना सुद्धा न समजलेलं असेल तर त्यांना प्रश्न त्याचं ते डिस्क्रिप्शन समजतं. ठीक आहे. आता आपण आधुनिक शिक्षण पद्धती, आता आपण हा जो टॉपिक करत आहोत त्याच्यामध्ये अनेक प्रश्न तुम्हाला, काही प्रश्नांचे एखाद्या प्रश्नामध्ये अ आणि ब असतो. बरोबर. तर तसे तुम्हाला एकाग्रते संबंधी तुम्ही काय योग साधना द्याल किंवा योग आणि याचा काय संबंध आहे असं अशा ज्या काही प्रश्न असतात ना तर ते प्रश्न तुम्हाला याच्यामध्येच येतील. वेगळा असा विषय मी काही घेणार नाहीये किंवा स्मृती संवर्धनासाठी योगाचा उपयोग कसा करून घेता येईल. बरोबर. कारण हा मोठा प्रश्न आहे योग आणि हे. तर त्या मोठ्या प्रश्नामध्ये हे छोटे छोटे प्रश्न येतील. बरोबर. मग ते जर छोटे आले तर तुम्ही याच्यातूनच वेगळं काढून त्याच्या संबंधी अजून थोडीफार माहिती घालून ते प्रश्नाचं उत्तर तुम्ही तुमचं तयार करायचं आहे. याच्यामध्ये मुख्य पॉइंट्स आहेत तर ते मी याच्यात घेतलेले आहेत कारण हा मोठा प्रश्न आहे. याच्यात जर खूप मोठं डिस्क्रिप्शन आपण लिहित बसलो तर तो प्रश्न, एकच प्रश्न लिहिण्यामध्ये तुमचा सगळा वेळ जाईल. बरोबर. पण आपण हे समजून मात्र आपण व्यवस्थित घेणार आहोत. आता आधुनिक शिक्षण आणि शिक्षण पद्धती, आता याच्यामध्ये जर याचा आपण विचार केला तर याच्यामध्ये काय काय येऊ शकतं. तुम्ही शिक्षण पद्धतीमध्ये तुम्ही काय विचार, जर असा विषय आला तर तुम्ही काय सांगाल याच्याबद्दल, काय सांगाल? म्हणजे शाळेमध्ये आता मुलं जातात आहेत, थोडक्यात मी विचारते. शाळेमध्ये मुलं जातात आहेत तर
त्या म्हणजे त्या शिक्षण पद्धतीमध्ये मुलांचा विचार केला सर्वांगीण विकास त्यांचा होण्यासाठी, तर कुठल्या कुठल्या गोष्टींचा अंतर्भाव करता येईल सांगा बरं मला. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी बालक केंद्रित अध्यापन पद्धती असायला हवी. तुम्ही हे मला त्या विषयाचं नाव सांगितलं बरोबर, मला त्याच्यामध्ये काय काय येईल ते तुम्ही सांगायचं. आता मी जर असं म्हणलं की योगाचा अंतर्भाव केला पाहिजे, पण योगाचा अंतर्भाव केला पाहिजे म्हणजे मी काय करायला पाहिजे, बरोबर? तसं मला हवंय की काय काय तुम्ही त्याच्यामध्ये अंतर्भूत कोणत्या विषयांच्या संबंधित तुम्ही विचार करणार आहात ते मला अद्यारूत आहे. पहिल्यांदा त्यांचं भावनिक विकासाकडे लक्ष करावं लागेल मॅडम. बरोबर, भावनिक विकासामध्ये तुम्ही काय सांगाल, म्हणजे काय, म्हणजे बाकीच्यांना पण समजेल तुम्हाला काय म्हणायचंय ते. विद्यार्थ्याचा वयोगट घेऊन त्याची मानसिकता लक्षात घेणं आणि त्यानुरूप त्याला आपण बोध देणं किंवा अध्यापन करणं किंवा एखाद्या कृती करून घेणं हे महत्त्वाचं. त्यांचा वयोगट, मग तुम्ही काय काय वयोगट कराल? आता हे मी प्रश्न का विचारते लक्षात घ्या, तुम्हाला वेगवेगळे प्रश्न विचारले जातील की शिशु वर्गात जाणाऱ्या मुलांसाठी तुम्ही काय योगाभ्यास द्याल, किंवा अगदी शिशु नाही पण म्हणजे लहान गट, मग त्याच्यानंतर पौगंडावस्थेतील विद्यार्थ्यांसाठी तुम्ही काय योगाभ्यास द्याल, किंवा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी काय योगाभ्यास द्याल. तर तुम्हाला त्या वयोगटातल्या विद्यार्थ्यांच्या समस्या काय आहेत त्याचा विचार तुम्हाला करायला लागेल. आता तुम्ही भावनिक मला तुम्ही सांगितला, हा एक तुम्ही मला टॉपिक सांगितला, मग तुम्ही आता मला वेगवेगळे वयोगट कोणते सांगा, तुम्ही कोणते कोणते वयोगट करू शकाल. प्रत्येकाला शाळेची तर संकल्पना सगळ्यांना माहीतच आहे, म्हणजे ते काय नवीन काही नाहीये, बरोबर? तर प्रत्येकाने याचा विचार करायचा आहे. सांगा, दुसऱ्या कोणी सांगितलं तरी चालेल. सुनीताजी तुम्ही सांगा कोणकोणते वयोगट. वयोगट म्हटल्यानंतर आपल्या समोर जो प्रश्न आहे कुमार वयातला किंवा पौगंड अवस्थेतला वयोगट. एक लक्षात घ्या ना तुम्ही अगदी लहान मुलांपासून सुरुवात करा आणि मग तुम्ही शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे कसे वयोगट कराल असं, बरोबर? आपण विद्यार्थ्यांच्या संबंधी बोलत आहोत, तर मग तुम्ही विद्यार्थी, शाळेत जाणारे विद्यार्थी, मग तुम्ही कसे वयोगट पाडाल, म्हणजे असं आदले मधले चूज करण्यापेक्षा ना तुम्ही एका लाईननी गेलात तर बरं पडेल. पहिला वयोगट घेईल आपण 3 ते 6चा. 3 वयोगट वर्ष 3 ते 6 वर्ष, बरोबर, शिशु गटात. हो, त्या वयोगटात ज्यावेळेस आपण विचार करू तर मुलांच्या भावना खूप अशा प्रगल्भ असतात. ज्यावेळेस त्या गटामध्ये जे शिक्षण दिलं जातं ते पटकन तयारीत होतात ते लेकरं. जेवढ्या पद्धतीनं आपण त्यांना वळवू त्या पद्धतीनं ते वळले जातात, बरोबर. मग त्यावेळेस त्यांचा शारीरिकही विकास होणं गरजेचं आहे, आणि बौद्धिकही विकास थोडा बहुत होणं गरजेचं असतं. आणि भावनिक म्हणलात ते काय? हो ना, मग आता ज्यावेळेस आपण हे करू त्यावेळेस त्या लेकरांच्या भावना लक्षात असतात ना. बाल्य अवस्था आहे ती, त्याला प्रत्येक वेळेला चंचल असते त्याची बुद्धिमत्ता. एक जर पॉइंट घेतला तर ते 5 मिनिटाच्या पुढे नाहीच स्थिर राहू शकत, त्यामुळे आपल्याला तशाच पद्धतीने घ्यावं लागतं. बरोबर, या छोट्या गोष्टी आहेत, या माहीत असतात, पण ह्या आपल्याला तिथे लिहायच्या आहेत, बरोबर? म्हणून मी तुम्हाला विचारलं. आता पुढचा वयोगट दुसरे कोण सांगाल का? पुढचा वयोगट प्रायमरी मध्ये आलेली आहेत ती मुलं, बरोबर ना? शिशु गट झाला, आता प्रायमरी मध्ये आलेली आहेत. मग प्रायमरीचं तुम्ही वयोगट काय सांगाल? इतर कोणी विचार करत नसेल तर सुनीताताई तुम्ही सांगा. प्रायमरीचा वयोगट जर विचार केला मॅडम तर ते 6 ते 14 वयोगटापर्यंतचे विद्यार्थी येऊ शकतात. त्यामध्ये त्यांचा थोडा बहुत विकास झालेला असतो बाल्यावस्थेमध्ये किंवा आपल्या शिशु अवस्थेमध्ये. मग त्यानुसार आपल्याला त्यांना बौद्धिक पण द्यावं लागतं, शारीरिक पण द्यावं लागतं, मानसिक पण द्यावं लागतं, आणि ते पकडत आपल्याला इतर ज्ञान पण त्यांना द्यावं लागतं, कारण त्यांची वयोमर्यादा वाढलेली असते आणि
शारीरिक व्यायाम केल्यानंतर किंवा शारीरिक व्यायामात घेत असणारे आपले पॉइंट जे असतात व्यायामाचे किंवा मनोबल वाढण्याचे ते Physical थोडेसे exercise, PT. जास्त हा PT शारीरिक शिक्षणाचा अंतर्भाव त्याच्यामध्ये करायला पाहिजे, कारण असायला आपण योगाभ्यास 8 वर्षाच्या नंतर आपण शिकवतो. बरोबर, म्हणजे आसनं वगैरे आहेत ते 8 वर्षाच्या नंतर आपण शिकवतो. बाकीचं आपण योगाच्या ज्या काही गोष्टी आहेत, गोष्टींद्वारे योग त्यांना आपण असा शिकवू शकतो, लहान मुलांना सुद्धा. पण आसन वगैरे हा प्रकार आहे, तर तो किंवा सूर्यनमस्कार सगळी मुलं आसनं लहान असताना करू शकतात. पण कसं आहे, त्यांची हाडांची वाढ ही योग्य तऱ्हेने होण्याच्या दृष्टीने 8 वर्षाच्या नंतर शिकवणं योग्य असं सांगितलं जातं. बरोबर. मग आता पुढे नंतर शारीरिक दृष्ट्या आपण बघितलं त्यांना PT वगैरे म्हणजे ते काही एक्सरसाइज आहेत ते घ्यायचे. बरोबर. खेळातून त्यांना शिक्षण दिलं जातं. प्ले वे मेथड म्हणजे खेळातून योगी गेम्स घेतले जातात किंवा खेळातून शिक्षण त्यांना आपण देऊ शकतो. बरोबर. आणखीन काय सांगाल पुढे? अजून काय सांगाल? कारण हे अशाच प्रकारे आपण या प्रश्नांची उत्तरांचा विचार करणार आहोत, कारण एक असा ठराविक या विषयावरती प्रश्न येत नाहीत. कुठलेही प्रश्न येतात आणि मग तुम्हाला त्या दृष्टीने विचार करून तुम्हाला उत्तर लिहायचं असतं. बरोबर. योगाच्या गोष्टी बदलत नाही, पण योगाचं ऍप्लिकेशन तुम्ही कसं त्या प्रश्नाच्या बाबतीत कराल त्या दृष्टीने विचार करणं महत्वाचं आहे. तर याच्यामध्ये ज्यांनी विचार करू शकतात त्या लोकांनी बोलायचं, म्हणजे इतरांना सुद्धा जर माहित नसेल तर त्याची माहिती मिळेल. आता पुढे सांगा मग काय. प्राथमिक झाले, आता माध्यमिक. प्राथमिक मध्ये मानसिक दृष्ट्या तुम्ही काय सांगाल त्यांचं? थोडं मी बाहेर आहे सर मॅडम, बोलत नाही. ठीक आहे, ठीक आहे, काही हरकत पण नाही. मी एक सांगू इच्छिते की ध्यानात्मक खेळातूनच खेळण्याच्या क्रियातून ध्यान पण प्रकार शिकवला जाऊ शकतो. बरोबर. जसं आपण स्टॅच्यू म्हणून हा खेळ खेळतात मुलं, त्या पद्धतीने आपण त्यांना ध्यान शिकवू शकतो. जसं शिवाजी म्हणतोय पळा, ह्या ज्या छोट्या छोट्या क्रिया आहेत त्या ध्यान शिकवण्याच्या पद्धती आहेत. बरोबर. आता हे जे तुम्ही सांगता आहात ना, तुम्ही तुमच्या उत्तरामध्ये लिहिलं, 1-2 उदाहरणं लिहिली तरी सुद्धा चालणार आहेत. म्हणजे हा प्रत्येकाने विचार करा आणि त्याच्या संबंधी तुम्ही काही वाचनामध्ये आलं तर तुम्ही शेअर करा, म्हणजे आपल्या बरोबर इतरांना सुद्धा कळलं का? कारण आपण एखाद्या विषयाचं वेगळ्या विषयाचं वाचन करू आणि आपल्याला नवीन काहीतरी मिळतं, ते तुम्ही जर ग्रुपमध्ये टाकलं की मी हे वाचलं आणि मला हे कळलं, तसं प्रत्येकाचं शेअरिंग झालं पाहिजे. आता हा तुमचा जो काही ग्रुप त्याच्यामध्ये तुम्ही शेअर नाही करू शकत आहात, मी एक तुम्हाला सजेस्ट करेन की तुम्ही एक तुमचा वेगळा ग्रुप बनवा सगळ्या स्टुडंट लोकांचा, जे कोण ऍक्टिव्ह मेंबर आहेत, कोणीतरी ऍडमिन व्हा आणि त्याच्यामध्ये तुम्हाला इतर प्रश्न पण एकमेकांशी डिस्कस करायचे असतील किंवा काही समजलं नसेल तर तुम्ही एकमेकांकडून, म्हणजे आपण म्हणतो ना की काही ज्ञान आहे ते गुरुकडून मिळतं, काही ज्ञान ग्रंथांकडून मिळतं आणि काही आपल्या विद्यार्थ्यांकडून, आपल्या सहअध्यायांकडून मिळतं आणि काही काळानुसार आपल्याला मिळत जातं. बरोबर. अशा प्रकारे सहअध्यायांकडून पण तुम्हाला ज्ञान मिळू शकतं, कारण एका माणसाला सगळंच वाचन करता येईल असं नसतं किंवा तेवढे बुक्स अवेलेबल पण नसतात. बरोबर. वेळ नसतो कदाचित. तर अशा तऱ्हेने सुद्धा तुम्ही काही गोष्टींचा अभ्यास तुम्ही करू शकता. ठीक आहे. आता प्रायमरीची झाली, पुढे माध्यमिक विद्यार्थ्यांकडे कसे जा, त्यांचा विचार कसा करा सांगा सुनीताजी. माध्यमिक विद्यार्थी, त्यांचा वयोगट आणि त्यांच्याबद्दल तुम्ही कसं सांगाल? आता ते पौगंडावस्थेतील मुलं मुली आहेत, बरोबर. मग तुम्ही त्याचा विचार करताना त्यांच्या शारीरिक वय, शारीरिक वाढ, विद्यार्थी विद्यार्थिनींची, मग त्यांना त्याबद्दलचं एज्युकेशन देणं, वयात येत आहेत तर शारीरिक बदल काय काय होतात आहेत त्याचं ज्ञान आता हल्ली शाळांमध्ये दिलं जात आहे आणि त्याच्याबद्दल जे पूर्वापार चालत आलेलं अज्ञान आहे किंवा इतर मार्गांनी त्यांना चुकीच्या पद्धतीने काही चुकीच्या गोष्टी समजतात, तर त्याच्याबद्दल त्यांचं अज्ञान दूर करणं, हे करताना त्यांचे हॉर्मोनल चेंजेस होत असतात वयात येताना आणि मग त्यांची चिडचिड होत असते. तर ती चिडचिड
योग्य मार्गाने म्हणजे कमी करता येईल, आपल्याला योग्य मार्गाने कमी करता येते ती चिडचिड, बरोबर. त्यांची जी काय म्हणूया या वयामध्ये नवनवीन संकल्पना त्यांच्या मनामध्ये येत असतात आणि त्या गोष्टींना जर वाव मिळाला नाही तर चुकीच्या गुन्हेगारीकडे वळण्याची त्यांची प्रवृत्ती होऊन जाते. तर ती रोखण्यासाठी सुद्धा तुम्ही काही प्रयत्न करू शकता. अशा तऱ्हेने प्रत्येक वयोगटाचा तुम्ही विचार करणार आहात. सुनीताताई, तुम्ही काय ऍड कराल? हो मॅडम, मी हेच अजून काय म्हणते, सांगाल? ज्या विद्यार्थ्याच्या आपण संपर्कामध्ये असतो त्या विद्यार्थ्यांच्या सोबत आपलं वातावरण पहिल्यांदा खेळीमेळीचं असलं पाहिजे. त्यांच्याशी आपलं बोलणं म्हणजे एक मैत्री किंवा एक दृढता या नात्यानं असलं पाहिजे. दबाव न टाकता किंवा त्याच्यावर प्रेशर न येता त्या लेकरांनी त्याच्या पोटातल्या भावना, मनातल्या भावना त्यानं फ्रीपणे व्यक्त केल्या पाहिजेत. तरच आपण त्याचं प्रलोभन करू शकतो. याला योगिक भाषेमध्ये समुपदेशन किंवा काउन्सिलिंग असं म्हटलं जातं, बरोबर. समुपदेशन किंवा काउन्सिलिंग म्हणजे काय, की एखादा शिक्षक आहे तो चांगला काउन्सिलर असला पाहिजे, की त्यांनी या विद्यार्थ्यामध्ये काहीतरी बदल झालेला आहे तो जाणून घेतला पाहिजे. त्याच्या जवळ जाऊन त्याच्याशी चांगल्या प्रकारचं काय म्हणूया रिलेशन डेव्हलप करायचं आणि मग त्याचे जाणून घ्यायचे काय प्रॉब्लेम्स आहेत ते. कारण अशा मुलांना हँडल करणं खूप कठीण असतं, अशा वयोगटातल्या मुलांना, बरोबर. कारण त्यांना मैत्रत्वाची गरज असते, मित्राची गरज असते अशा वेळेला. मी एक बोलू मॅडम? हा, बोला ना. या वेळेला आपण आपले अवांतर काम बाहेर सोडून त्या विद्यार्थ्याकडे विशेष निरीक्षण केलं पाहिजे. तरच त्यांच्या मनामध्ये काय चाललंय किंवा ते कोणत्या दृष्टीने वळायला लागले लेकरू हे आपल्याला समजतं. मग आपण जरी सहज बसलेलो असलो तो विद्यार्थी किंवा समोरून जात असतो तर आपण त्याच्याकडे निरीक्षण केलं पाहिजे बारकाव्यानं. तो अगदी बरोबर. कमकुवत असेल, मागं राहत असेल, आडबाजूला जात असेल, साईडनं वागत असेल, तर मग त्याला कधी कॉमन मध्ये असतील काही प्रश्न तर सोडवता येतील. पण काही व्यक्तीला समोरच विद्यार्थ्याला साईडला घेऊन एकट्यातही त्याचं समुपदेशन करावं लागतं. म्हणून आपण आपले काम सोडून संबंधी तुम्ही अगदी बरोबर. आणि त्याच्या संबंधी तुम्ही त्यांच्या आई वडिलांना तुम्ही बोलवून घेऊन त्याची माहिती देऊ शकता किंवा अगदी एखाद्याची फार स्पेशल केस असेल तर जे काही पेशाने काउन्सिलर असतात तर त्यांना तुम्ही सांगू शकता. म्हणजे जे काही संघटना असतात तर त्या फ्री काउन्सिलिंग पण करतात. तर अशांना तुमच्या शाळेमध्ये बोलवून तुम्ही त्या मुलांना काउन्सिलिंग करू शकता, बरोबर. आता मग महाविद्यालयीन, आता आपण माध्यमिक बघितलं, आता ह्याच्या संबंधी हॉर्मोनल चेंजेस, त्याच्या संबंधी भावनिक असंतुलन, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही लिहिणारच आहात, बरोबर. मग आता तुम्ही महाविद्यालयीन मुलं आहेत त्यांच्याशी काय कराल? त्यांचा वयोगट सांगायचा, कोणत्या वयातली साधारण याच्यामध्ये मुलं 11वी-12वी, बरोबर. मग यांना तुम्ही काय सांगाल, याच्या संबंधी काय लिहाल? यामध्ये योगा, मेडिटेशन या गोष्टी जर सातत्यानं किंवा सततच होत राहिल्या विद्यार्थ्याकडून तर बाकी सगळे आपण म्हटल्यासारखं मनोमय कोश, विज्ञानमय कोश, आनंदमय कोश आपोआपच साफ होत राहील. अरे वा, व्हेरी गुड. खूप छान सांगतात तुम्ही. वर्ग पद्धतीवर किंवा शिक्षणामध्ये हा विषय ऍड करून संबोधन केलं पाहिजे पालकांकडे. बरोबर. योगाच्या पद्धती तुम्ही माध्यमिक विद्यार्थ्यांमध्ये सुद्धा ऍड करू शकता. योगाचा उपयोग तुम्ही त्यांची चिडचिड आहे किंवा त्यांची जी काही बुद्धीची वाढ होते किंवा मानसिक असंतुलन आहे ते योग्य दिशेने नेण्यासाठी तुम्हाला ध्यान पद्धतींचे वेगवेगळे जसे गेम्स, योगिक गेम्स असतात की योगामध्ये द्वारे आपण साधे एकाग्रतेचे रुमाल टाकी किंवा 10 गोष्टी तुम्ही टाकता आणि त्याच्यातून एक बघायची आणि नंतर मग त्या 10 गोष्टी कोणत्या त्या लिहायच्या कमी काय ठराविक वेळामध्ये. म्हणजे असे जे काही सोपे गेम्स पूर्वी जे खेळले जायचे तशा प्रकारचे वेगवेगळे गेम्स खेळून त्यांची एकाग्रता, स्मृती संवर्धन किंवा अशा गोष्टी त्यांच्या तुम्ही वाढीस लावू शकता, बरोबर. आणि तसंच या महाविद्यालयीन मुलांमध्ये सुद्धा त्यांना गरज काय असते, तुम्ही पुढे कोणत्या साईडला जाणार किंवा या संबंधी त्यांचा गोंधळ उडालेला असतो, मग त्या संबंधीचं काउन्सिलिंग तुम्ही करू शकता. परत तुमची शारीरिक वाढ त्याही वयापर्यंत वाढलेली आहे. मुलींची वाढ ही आधी होत असते, मुलं वयात नंतर येत असतात. तर मग त्या वयामध्ये त्यांचं
ते काउन्सिलिंग त्यांना तेव्हाही करणं गरजेचं असतं. बरोबर. आणि मग बाकीचं तर शारीरिक किंवा ह्या गोष्टी जवळ सेमच येतात. तर अशा प्रकारे म्हणजे आता तुम्हाला अशा प्रकारचा प्रश्न आला तर कसा लिहायचा हा तुम्हाला कळलेला आहे. त्यांच्या आहारासंबंधी सुद्धा तुम्ही लिहायचं आहे. बरोबर. त्या वयामध्ये तो आहार देणं गरजेचं कसं आहे ते पण तुम्ही लिहायचंय, की त्यांना कुठल्या जीवनसत्वांची कमतरता व्हायला लागते तर मग ते तुम्ही देणं किंवा आयर्नची कमतरता होते मुलींना तर मग ते त्याच्यासाठी साधे अगदी खजूर गुळ किंवा राजगिऱ्याचे लाडू किंवा अशा प्रकारे कॅल्शियम मुलांची वाढ होत असते, हाडांची वाढ होत असते. मग त्यांना एक्स्ट्रा कॅल्शियमची गरज असते. त्या संबंधीचा आहार त्या गोष्टींचा अंतर्भाव तुमच्या त्याच्यासाठी फार मोठे काही पैसे खर्च करायला लागतात असं काही नसतं. पण ते जागरूकतेने त्याची जाण पेरेंट्सना सुद्धा आई-वडिलांना करून देऊन त्याचा अंतर्भाव करता यायला पाहिजे. म्हणजे तुम्ही अशा प्रकारे सगळ्यात शुद्ध स्वच्छतेची जाणीव पर्सनल हायजीन म्हणजे स्वतःबद्दलची स्वच्छता तुम्ही शारीरिक स्वच्छता कशी कराल ती जाणीव त्यांना करून देणं. म्हणजे ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ना त्याचा सगळ्याचा अंतर्भाव तुम्हाला करायचा आहे. आता हे प्रत्येकाला कळलेलं आहे का की अशा तऱ्हेचा प्रश्न आला तर तुम्ही कसं लिहिणार आहात? तो वयोगट ती म्हणजे कोणत्या वयोगटातली मुलं आहेत, शाळेमध्ये त्या वयोगटात म्हणजे कोणत्या प्रायमरीमध्ये, माध्यमिकमध्ये, उच्च माध्यमिकमध्ये असं सगळं तो एक तुम्हाला कॉलम येईल आणि मग प्रत्येक शारीरिक, मानसिक, भावनिक सगळ्या गोष्टी घेत तुम्ही त्याचं तुमचं उत्तर तुम्ही तयार करणार आहात. आणि मग त्याच्यामध्ये ऍडिशन योगाचं तुम्ही काय करणार आहात? आपण काय म्हणूया वेगवेगळे खेळ किंवा मैदानी खेळ यांचा सुद्धा अंतर्भाव आहेच. त्यांना एक वेगळं महत्व आहेच. त्याच्याबरोबर आपण योगातल्या कोणत्या गोष्टी त्या वयोगटानुसार आपण त्यांना देऊ शकतो ह्याच्या सुद्धा एक व्यवस्थित आपल्याकडे विवेचन त्याचं असलं पाहिजे. तर अशा दृष्टीने तुम्ही तुमची उत्तर तुम्ही तयार करणार आहात. प्रत्येकाने ही गोष्ट लिहून काढायची आहे स्वतःची. आणि त्याचा एकमेकांना आपण याची चर्चा आपण करूया. आपला पोर्शन सगळा झाला ना पण हे तुम्ही आता कराल ना तर तुम्हाला आता हे ऐकलेलं आहे तर ताजं लक्षात राहतं. तर तुम्ही ते तेव्हाच्या तेव्हा केलं तर ते तुम्हाला जास्त फायद्याचं ठरेल. आता आपण पुढे जाऊया. आता शारीरिक किती वाजले शारीरिक पैलू किंवा शारीरिक दृष्टिकोन. आता त्याच्यामध्ये आपण ज्या वेळेला शारीरिक दृष्टिकोनाचा विचार करतो त्यावेळेला आपण आरोग्याचा विचार करतो. तर आरोग्य शारीरिक, मानसिक, बौद्धिक आता हे कशाद्वारे तुम्हाला मिळू शकतं? या तीनही गोष्टी आपल्याला योगातून नक्कीच आपल्याला साध्य होऊ शकतात. चांगले आरोग्य आपण योगाच्या दृष्टिकोनातून विचार केला तर पूर्ण आरोग्य जसं वर म्हटलं की शारीरिक, मानसिक, बौद्धिक क्षमता आहे. तर एक मिनिट. तर ह्या सगळ्या आपल्या कशाद्वारे आपल्याला वाढीस लागलेल्या दिसतात. तर आपण संपूर्ण योग साधना रोजचा योगिक सराव जो काही करतो अगदी सुरुवात जी ओंकारापासून किंवा शांत बसून तर अगदी शेवटचा ओंकार इथपर्यंत जी काही रोजची योग साधना असते तो विचार तुम्ही करायचा आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही यमनियमाचा अंतर्भाव करायचा आहे. बरोबर. म्हणजे काय तर वेगवेगळ्या क्रिया आता आपण रोज अगदी आपण नेती किंवा हे करत नाही पण आपण त्राटक करतो. आपण ओंकार साधना, मंत्र साधना करतो. बरोबर. मग उडियान अग्निसार ह्या सगळ्या क्रियाच झाल्या. कपालभाती या सगळ्या क्रिया झाल्या. बरोबर. योगासना म्हणजे नुसता क्रिया या शब्दाच्या अंतर्गत आपण रोज करणाऱ्या साधना कुठल्या आहेत की जी सर्वसाधारण लोक सगळे करू शकतात. बरोबर. मग योगासनं वेगवेगळ्या प्रकारची योगासनं नंतर प्राणायाम अगदी हायर लेवलचे प्राणायाम किंवा कुंभक याचाच तुम्ही विचार जरी नाही केला अगदी मग तुम्ही श्वसनापासून दीर्घ श्वसन, योगिक श्वसन किंवा विभागीय श्वसन त्याच्यानंतर मग तुम्ही अनुलोम विलोम आणि काही प्राणायामाचे प्रकार तर हे एवढं सगळं हे प्राणायाम या सेक्शन मध्ये येऊ शकतं. आणि यमनियम तुम्ही जर स्वतःच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये तुम्ही चांगलं वागलात आणि सामाजिक जीवनामध्ये कुटुंबामध्ये तुम्ही चांगलं वागलात तर तुमचं मन शांत राहतं. बरोबर. मन शांत राहिलं तर त्याचे परिणाम तुमच्या शरीरावर, मनावर हे चांगलेच होत असतात. आणि म्हणजे इतर ध्यान धारणा ह्या सगळ्या गोष्टींमुळे काय होतं तर तुमची शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक क्षमतेचा तुमचा विकास व्हायला लागतो. बरोबर. जर एखादा मुलगा आजारीच असेल तर तो मुलगा
अभ्यास चांगला करू शकेल का? नाही करू शकणार. एखादा मुलगा चिडचिड करत असेल, चंचल वृत्तीचा असेल, एका ठिकाणी बसतच नसेल, तर तो चांगला अभ्यास करू शकतो का? नाही करू शकत. मग त्याचा परिणाम शारीरिक मानसिक क्षमतेचा परिणाम तुमच्या बौद्धिक क्षमतेवरती होऊ शकतो ना. एखाद्याची बौद्धिक क्षमता कदाचित कमी असेल, परंतु त्याची चिकाटी खूप असते आणि अशी अशी मुलं आहेत ना, ते ससा कासवाच्या रेस सारखे असतात. कासवाच्या गतीने जातात आणि सश्याच्या पुढे जाऊन मार्क मिळवतात. बरोबर? म्हणजे अशी बरेच जण मी बघितले की म्हणजे मी ज्या संस्थेशी निगडीत आहे, काही गृहिणी आहेत की त्यांनी खरोखर 10वी-12वी नंतर शाळा सोडलेली अशा येतात आणि पण त्यांची इच्छा इतकी असते की मॅडम हे कसं करायचं, आम्हाला हे समजावून सांगा ना, हे करा ना. आणि आता म्हणजे बघा माझ्या अंगावर शहारे आले. आता त्यांची स्वतःची त्यांची संस्था काढून ते वर्ग घेत आहेत. म्हणजे इतक्यापर्यंत ते पुढे जातात. स्वतःचा आत्मविश्वास आहे ना स्वतःबद्दलचा, ते इतक्यापर्यंत पुढे जातात. हे पहिले दुसरे आलेले काय योगामध्ये राहतात असं नाहीये. बरोबर, मार्क जास्त मिळतील ही गोष्ट वेगळी. पण त्या त्या मार्गामध्ये राहणं कासवाप्रमाणे ते एक संत गतीने तोच रस्ता अवलंबून पुढे झेंड्यापर्यंत जाणं त्यांना जमू शकतं. पुढे आता आरोग्याच्या दृष्टीने आपण विचार केला तर शरीर हे शिकण्याचं माध्यम आहे, म्हणून हे साधन चांगलं असेल तरच शिक्षण चांगल्या प्रकारे होऊ शकतं. बरोबर, आपण हठयोगामध्ये पण बघितलेलं आहे की तुम्हाला जर समाधीपर्यंत जायचंय तर आधी तुम्हाला शरीर स्वच्छ पाहिजे, शरीर तुमचं हेल्दी पाहिजे, तर तुम्ही शेवटपर्यंत ती साधना करता येणार आहे. एका ठिकाणी तुम्हाला आसन, पद्मासन किंवा सिद्धासन सुद्धा तुम्हाला एका ठिकाणी बसून राहता आलं पाहिजे, एवढी तुमची शारीरिक क्षमता पाहिजे. आणि तशाच पद्धतीने तुमचं त्या मुलांचं शरीर चांगलं असेल तर त्यांना पुढे शिक्षण चांगल्या प्रकारे त्यांना घेता येईल. आता आपण शिक्षण घेण्यासाठी जर आपण विचार केला तर काय हवं, तर तुमची ज्ञानेंद्रिय आहेत ना ती तीक्ष्ण हवीत. कारण तुम्ही जे शिकता ते कोणत्या माध्यमातून शिकता? शरीराच्या माध्यमातून शिकता. हे तर आपण बघितलं. मग शरीराचं माध्यम म्हणजे काय? तुम्ही डोळ्यांनी बघता ते शिकता, बरोबर, डोळ्यांनी शिकता. कानानी ऐकता ते तसं तुम्ही शिकत असता आणि बघून पण तुम्ही शिकता. पण आपली जे ज्ञानेंद्रियांच्या बाबतीत बघितलं तर आपण ऐकणं. मग आता ऐकणं आपण हा जर विचार केला तर आपले कान चांगले पाहिजेत आणि मग आपण योगामध्ये आपण त्याच्यातलं काय आपण तिथे अप्लाय करू शकू, तर कर्णशक्ती विकासक हे जे आपले सूक्ष्म व्यायामांमध्ये ज्या काही गोष्टी आहेत दिलेल्या, तर त्याच्याद्वारे आपण कानांचं आरोग्य चांगलं ठेवू शकतो. आता बघून जे गोष्टी शिकतो तर त्याच्यासाठी आपलं ज्ञानेंद्रिय काय आहे, तर डोळ्यांच्या माध्यमातून आपण बघत असतो. मग ते जर तुम्हाला शिकायचं चांगलं ठेवायचं असेल तर त्याच्यासाठी तुम्ही त्राटक करू शकता. ओम वरती किंवा कुठल्याही मूर्तीवरती किंवा कुठल्याही प्रतीकावरती तुम्ही त्राटक करू शकता. सुदूर समीप अंगठ्यावरती त्राटक करू शकता. म्हणजे आपण अंगठा साईडला नेतो, वर नेतो, खाली नेतो, वेगवेगळ्या प्रकारे आपण ते त्राटक मुलांकडनं करून घेऊ शकतो. बरोबर, मुलांकडनं काय मोठ्यांकडनं सुद्धा. म्हणजे अशा प्रकारे जर आपलं कान आणि डोळे आपण चांगले ठेवले तर आपल्याला आपलं शिकण्यासाठीचं जे माध्यम आहे तर ते आपण चांगलं ठेवू शकतो आणि शिक्षण घेऊ शकतो. आता पुढचा जर विचार केला, आता आपण शारीरिक पैलू बघितला शिक्षण, आधुनिक शिक्षण पद्धतीचा, बरोबर. मग शारीरिक पैलूमध्ये आरोग्य तुम्ही कसं चांगलं ठेवाल ते आपण बघितलं. आता पुढचं काय पाहिजे, त्या मुलांची एकाग्रता वाढवायची. 5 मिनिटं आहे पण 5 मिनिटांमध्येही जेवढं होईल तेवढं आपण जाऊया आणि नेक्स्ट टाइम पुन्हा थोडंसं एकदा रिपीट करूया. आता एकाग्रता म्हणजे काय, तर तुम्ही काय सांगाल एकाग्रता म्हणजे काय? सांगा बरं कोणीतरी मला पटकन, एकाग्रता म्हणजे काय? तुम्हाला काय समजलेलं आहे ते सांग. एकाग्रता म्हणजे काय? एखाद्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करणे सतत. एखाद्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करणे. अजून कोणी काय सांगेल का वेगळं? अजून कोणी काय वेगळं सांगेल का? जी गोष्ट आपण हातात घेतलीये त्यातलं सर्व अंगाने त्याचा अभ्यास करून लक्ष देऊन त्यातला वर्म जो आहे तो बाजूला काढणे. एक बरोबर. अजून कोणी काय सांगेल का? एकाग्रता म्हणजे काय?
की कोणाला एकाग्रता म्हणजे काय माहित नाहीये, असा त्याचा अर्थ घेऊ का? कोणीतरी अजून मला कोणीतरी एकाने सांगा एकाग्रता म्हणजे काय. कोणीही दुसऱ्या कोणाला तरी व्यक्तीने सांगा एकाग्रता म्हणजे काय. आपण त्याच्याशिवाय पुढे जाणार नाही. एकाग्रता म्हणजे काय? आम्ही माधुरीताई आवाजाला बाहेरचा तरी चालेल, बोलू शकता तुम्ही. सर मी थोडे बाहेर आहे मॅडम. हा, एकाग्रता म्हणून म्हणजे काय? बरं ठीक आहे, सांगा. काय हरकत शरीर आणि मनाची स्थिर करण्याची पद्धतीला आपण एकाग्रता लहान मुलांसाठी. कधी ते शरीर सतत हलवतात, कधी मनाने चंचल असतात, बाहेर डोकावतात. ठीक आहे. पण शरीर आणि मनाने पाय हलवत असतात, हात हलवत असतात, तर ते हलवू नये म्हणून आपण त्यांना काय करायचं असतं. तर एकाग्रता याचा अर्थ सुनीताताईंनी सांगितलं तसा आहे की एखाद्या गोष्टीवरती लक्ष एकाग्र केंद्रित करण्याची क्षमता. एक अग्र एकाग्र मध्ये काय आहे? एक अग्र, सुईचं टोक त्याला आपण अग्र म्हणू शकतो, किंवा कुठल्याही गोष्टीचं टोक त्याला आपण अग्रभाग. अग्रभागी म्हणजे अगदी पुढे, बरोबर. मग अगदी पुढे किंवा टोकावरती आपण एका दृष्टीने बघत राहणं, बरोबर. त्याचा परिणाम असा होतो की तुम्हाला त्या विषयाचं ज्याच्यावर तुम्ही लक्ष केंद्रित करता आहात, एकाग्र करतात, त्या विषयाचं सर्व बाजूनी ज्ञान तुम्हाला होतं एकाग्र केल्यानंतर, बरोबर. म्हणजे काय? एखाद्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करणं त्याला एकाग्रता म्हटलं जातं. आता चांगले केंद्रीकरण आपण आता मगाशी बघितलं की एखाद्या गोष्टीकडे तुम्ही लक्ष केंद्रभागी, मध्यभागी ती वस्तू आहे आणि तिच्याकडे तुम्ही बघत आहात, त्याला केंद्रीकरण. सर्व बाजूनी त्याला बघत आहात. तर चांगले केंद्रीकरण ही आयुष्यात यशस्वी होण्याची गुरुकिल्ली आहे. म्हणजे योग हा तुम्ही जर योगाभ्यास MA चा सिलेबस हा जर तुम्ही विषय घेतला तर त्या सिलेबस मध्ये किती विषय आहेत, त्याच्यामध्ये किती पेपर्स आहेत, त्याच्यामध्ये काय काय तुम्हाला सिलेबस दिलेला आहे, किंवा हे त्या विषयाबद्दल तुम्ही सर्व बाजूनी विचार करत आहात. हा थोडा वास्ट झाला विषय, पण आपण नुसतं एकाग्र याच्याबद्दल म्हटलं तर मी ओम घेतला. ओमची प्रतिमा डोळ्याच्या समोर आहे आणि त्या ओमच्या प्रतिमेकडे मी एकटक बघते आहे. तर मला आजूबाजूची भिंत दिसत नाहीये, आजूबाजूचा प्रकाश मला दिसत नाहीये. मला फक्त त्या ओमचा आकार दिसतो आहे, जो काही आहे त्या ओमचा फक्त रंग दिसतो आहे. त्या ओमचा आकारामध्ये अर्धचंद्र दिसतो आहे, तो वरचा बिंदू आहे. म्हणजे ओमकडे बघता बघता, रंग बघता बघता माझी दृष्टी त्या ओमच्या बिंदूवर एकटक मी तो बघते आहे. तो ओम मला सर्व बाजूने, नंतर मी मलाही विसरून जाते, बरोबर. ती तर त्याची एकाग्र केल्यानंतर तुमचं काय होतं त्याचा इफेक्ट आहे. पण एकाग्र म्हणजे त्या एका वस्तूकडे तुम्ही तुमचं लक्ष केंद्रित करता. मग ह्याच्यामुळे होतं काय? तुम्ही हे नुसतं रोज ओमवर किंवा एखाद्या गोष्टीवर त्राटक करता, तर त्याच्यामुळे काय होतं? तर तुम्ही कुठलंही काम जे करायला घेता तर त्या कामासंबंधीचा सर्व बाजूनी तुम्ही विचार करता. ही एक छोटी गोष्ट रोज तुम्ही, किंवा रोज संध्याकाळी किंवा सकाळी देवासमोर ज्या वेळेला तुम्ही दिवा लावता तर त्या दिव्याच्या वातीकडे तुम्ही बघा. दिव्याच्या वातीकडे तुम्ही बघा, त्याच्यातला सत्वगुण तुमच्यामध्ये आपोआप यायला लागेल. ती दिव्याची वात बघताना त्या दिव्याची आभा, त्याचा जो प्रकाश आहे तो तुम्ही बघता. मग प्रकाशाकडून तुम्ही आतमध्ये जा. प्रकाश हळूहळू मग त्या दिव्याची आउटर लाईन आहे ती दिसायला लागते. वरचा पिवळा प्रकाश, मग त्याच्यामध्ये आतमध्ये येतात थोडस काळसर प्रकाश, मग त्याच्या आतमध्ये येतात. मग त्याच्यामध्ये वातीला तो एक स्फुल्लिंग, एक ऑरेंज कलरचा ठिपका असतो तो तुम्हाला दिसतो. म्हणजे तुम्ही हळूहळू 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 तुमचे विचार ह्या एका ठिकाणी केंद्रित करायला लागतात, बरोबर. तर हे तुम्ही ज्या वेळेला तुम्ही करता तर तुमच्या मनातले विचार त्यावेळेला खूप कमी होतात, कट ऑफ होतात. तुम्हाला इतर दुसरंही आठवत नाही.
तुमचं मन एकाग्र व्हायला लागतं. याचा परिणाम तुमच्या आयुष्यामध्ये कुठलाही विषय चांगल्या प्रकारे जाणून घेण्यासाठी होऊ शकतो. आता याच्या संबंधी आता आपण पुढच्या वेळेला बोलूया, कारण आता 7 वाजून गेलेले आहेत. असेल